महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गोशाळा अनुदान प्रकरणात जिल्हा उपायुक्त याला लाच घेताना रंगेहात पकडले। महाराष्ट्र शासनाच्या पशु पोषण योजनेअंतर्गत गोशाळेला मिळालेल्या अनुदानाच्या खर्चाची पडताळणी करून प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी 41,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नाशिक जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रशांत रमेश धर्माधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। ही कारवाई मंगळवार दिनांक 26 मे रोजी नाशिक येथील जिल्हा उपायुक्त कार्यालयात करण्यात आली। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे संबंधित गोशाळेत सुमारे 70 गायी असून महाराष्ट्र शासनाच्या पशु पोषण योजनेअंतर्गत गोशाळेला अनुदान प्राप्त झाले आहे। दिनांक 27 मार्च रोजी प्राप्त झालेल्या 3,44,250 रुपयांच्या अनुदानाचा योग्य प्रकारे खर्च झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर धर्माधिकारी यांनी तक्रारदाराकडे 41,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। तडजोडीनंतर आरोपींनी 5,000 रुपये स्वीकारल्याचे मान्य केले। त्यानुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयात 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना डॉक्टर धर्माधिकारी यांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सापळा पथकात पोलीस हवालदार प्रफुल्ल माडी व विलास निकम यांचा समावेश होता, तर तपास पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार करीत आहेत। या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोगे यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार असल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।